नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंटल हेल्थ नर्सिंग GNM सेकंड इयरचं डिफरन्सेस बघणार आहोत। मानसिकरित्या निरोगी व्यक्ती, मानसिकरित्या आजारी व्यक्ती या दोघांमधला काय डिफरन्स आहे ते आपण बघणार आहोत। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आपण व्हिडिओला जास्त वेळ न घेता सुरुवात करूया। मेंटल हेल्थ नर्सिंगचा डिफरन्सेस 5 मार्काला विचारला जातो हा प्रश्न। तर पहिला आपला डिफरन्स बघूया आपण। निरोगी व्यक्ती नेहमी स्वतःबाबत समाधानी असतो। निरोगी व्यक्तीची लक्षणं काय आहेत तर तो व्यक्ती नेहमी स्वतःबाबत समाधानी असतो निरोगी व्यक्ती। तर मानसिकरित्या आजारी व्यक्ती कसं असेल, मेंटल डिस्टर्ब जो आहे व्यक्ती तो कसा असेल, तर आजारी व्यक्ती कधी स्वतःबाबत समाधानी नसतो। मानसिकरित्या व्यक्ती स्वतःबाबत समाधानी असतो, म्हणजे थोडेसे चढ उतार झाले तरी पण थोडा वेळ डिस्टर्ब होतो। पण मानसिकरित्या जो आजारी व्यक्ती असतो तो कधीच स्वतःबाबत समाधानी नसतो। त्याच्यानंतर आहे दुसरा फरक आहे, इतरांशी सहजपणे जमवून घेतो, त्याची मैत्री आनंददायक असते। आता मानसिकरित्या निरोगी व्यक्ती काय होतं, 1-2 व्यक्तींशी नाही पटलं पण इतरांशी सहजपणे जमवून घेतो तो, कारण आपल्याला माहिती असं आपल्याला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच आपण मानसिक निरोगी व्यक्ती आहोत, आपल्याला जमवून घ्यायलाच पाहिजे, नाही जमवून घेतलं तर प्रॉब्लेम होणार तो। आणि त्याच्याशी मैत्री केला होता आनंददायक असते म्हणजे मैत्री त्याची। पण मानसिकरित्या आजारी व्यक्ती शांत आणि इतरांपासून दूर अलिप्त राहतात। मानसिकरित्या आजारी व्यक्ती काय असतात, थोडेसे इतरांपासून शांत, अलिप्त आणि दूर राहतात। त्याच्यानंतर तिसरा डिफरन्स आहे, स्वतःवर चांगले नियंत्रण ठेवतो। प्रेम, भीती, राग त्याच्यावर अनाठाई परिणाम करत नाही। मानसिकरित्या जो निरोगी व्यक्ती आहे त्याचं स्वतःवर चांगलं नियंत्रण नसतं। प्रेम भीती, राग त्याचा स्वतःवर जास्त परिणाम होऊ देत नाही मानसिकरित्या, म्हणजे विनाकारण खूप असं भावनेच्या भरात वाहून जाणं भयंकर अशा त्याचा नसतो तो, एकदम नियंत्रण असं स्वतःवरती। रागावरती पण एक आपल्याला राग आला, थोडा वेळ आला पण नियंत्रण असतं, त्याच्यासाठी मारहाणी किंवा हे मेंटल जे रिटायर्ड लोक असतात त्यांची कामं आहेत। आपलं रागावर नियंत्रण असतं, भीतीवरती पण नियंत्रण असतं। भीती वाटते म्हणजे थोडीफार भीती वाटते जी आपल्याला वाटते तशी, पण एकदम आपण भीती वाटते म्हणून का कोपरीत बसून राहणं किंवा अशी आपली वर्तन कधीच नसतं। तर मानसिकरित्या आजारी व्यक्तीची लक्षण वागणे किंवा वागणूक विक्षिप्त असते अशा लोकांचं। ह्या लोकांचं वागणं कसं असतं, विक्षिप्त असतं, म्हणजे त्याचा कुणाला ठावच कळत नाही, आपल्याला कळून येतं की काहीतरी गडबड आहे असं। त्याच्यानंतर मानसिकरित्या निरोगी व्यक्ती, या व्यक्तीचे पाय वास्तवाच्या जमिनीवर असतात, दिवास्वप्नी पाहत नाही। या व्यक्तीचं पाय असतात ते वास्तवाच्या जमिनीवर असतात, हे लोक दिवास्वप्न पाहत नाही। वास्तव आपल्याला माहिती, आपण स्वीकारायला तयार असतो, आपण विनाकारण जे घडणारच नाही आहे काहीतरी स्वप्न बघणं किंवा काहीतरी विचार करणं असं आपलं नसतं। पण मानसिकरित्या आजारी व्यक्ती हे लोक किंवा या लोकांना भास होतात, वेगवेगळ्या आवाजांचे, वासांचे, दृश्यांचे असतात। ह्या लोकांचं कसं असतं, हे वास्तव तर सोडाच, ह्या लोकांना वेगवेगळे भास होतात, आवाजांचे, वासाचे, किंवा आवाज येतो कुठून तरी, आपल्याला कोणतरी बोलवतं, आपल्या कानात काहीतरी गुणगुणतं, असे ह्यांना भास होतात। त्याच्यानंतर 5वा आहे, अशी व्यक्ती आत्महत्या किंवा स्वतःला संपवण्याचे विचार कधीच करत नाही। आपल्याला असं म्हणजे मी जनरली ह्युमन म्हणून सांगते की स्वतःला आपण सारखं संपवून टाकायला पाहिजे किंवा आपला इथे काय उपयोग नाही आहे, आपल्या जगण्याचं काय म्हणजे हेतू नाही आहे, असा आपण सारखा विचार करत नाही। हां, असं होतं, खूप लोक म्हणजे जनरली डिप्रेशनमध्ये जातात किंवा खूप असे असफल होतात, पण आपल्या जर काही लोक मोटिवेट करणारे भेटले किंवा चांगले भेटले तर ते त्याच्यातून बाहेर आपण लवकर येतो, कारण आपल्याला पुढे एखादा मार्ग दिसला की आपण सुरुवात करतो, नवीन सुरुवात, खचून जात नाही, आपल्याला नवीन परत सुरुवात करायला लागते। पण मानसिकरित्या जे आजारी व्यक्ती असतात ना, ते सारखे आत्महत्या किंवा घातकी विचार सतत मनात येतात त्यांच्या, ते स्वतःला संपवण्याचा किंवा दुसऱ्याला त्रास इजा करण्याचा प्रयत्न करत असतात। त्याच्यानंतर आहे 6वा आहे, या व्यक्तींना अंगात येणे, कुठल्याही जादूटोना विश्वास नसतो। आता नॉर्मल व्यक्तींवरती आपण जनरली आपण रिलिजन मॅटर आणत नाही ते, पण आपला थोडाफार विश्वास असतो, पण जे मानसिक म्हणजे जादूटोण्यावर एवढा आपण विश्वास ठेवत नाही, कारण आपण तेवढ्यापुरतं हां करतो, विषय सोडून देतो जर आपल्याला कोणी सांगितलं, किंवा आपण त्याच्यामध्ये वाहून जात नाही, कारण आपल्याला बाकीची कामं असतात,
बाकीच्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यात आपल्याला करायच्या, पण मानसिकरित्या जे आजारी व्यक्ती असतात ते कुणीतरी आपल्या अंगात, म्हणजे कुणीतरी आपल्या किंवा आपल्या अंगात आलं आहे, तंत्रमंत्र केलं आहे, जादूटोणा केला आहे, याच्यावर विश्वास ठेवतात आणि असं समजून चालतात हे लोक. म्हणजे कुणीतरी आपल्यावर किंवा आपल्या अंगात आलं आहे, तंत्रमंत्र केला, जादूटोणा केला, आपल्याला कोणतरी वशमध्ये करतं आहे, ह्या गोष्टीवर ते लोक विश्वास ठेवून चालतात आणि अशी समजूत करूनच चालतात. ते लोक नॉर्मल म्हणजे नसतातच, किंवा आपल्याला कुणीतरी कंट्रोल केलं आहे, ह्या त्यांच्या भावना असतात. त्याच्यानंतर 7वा आहे या व्यक्तींना म्हणजे समोर राहून गप्पा गोष्टी करायला आवडते. म्हणजे आपण आपल्या लोकांना, म्हणजे आपण नॉर्मल लोकांचं घेते, स्टुडंट असो किंवा कधी कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीचा राग येऊ शकतो, पण आपण शक्यतो संवाद राहून गप्पा गोष्टी करायला आपल्याला खूप आवडतात. पण या व्यक्ती एकटीच असंबंध बडबड करतात. ह्या व्यक्ती कशा असतात, मानसिकरित्या आजारी, असंबद्ध बडबड करत राहतात, एकट्याच असतात, त्यांना कुणाशी काही घेणं देणं नसतं, त्यांचं स्वतःचं वेगळं विश्वास असतो. त्याच्यानंतर 8वा, या व्यक्ती साध्य होतील अशी स्वतःसाठीची ध्येय असतात. आता आपली वेगळी स्वतःची आपल्याला साध्य करता येतील अशी आपली ध्येय आहेत. आता तुम्ही स्टुडंट आहात तर तुम्हाला चांगली जॉब पाहिजे. आता कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जॉब करणार, मग आता फ्युचरमध्ये थोडंसं सेटल होऊन मग लग्न, मग पुढे घर, किंवा कुणाचं स्वप्न असेल घर घ्यायचं, हे आपली साधारण ध्येय आहेत. किंवा दुसऱ्याला कुणाला अजून काही एक्स्ट्रा करायचं, ही आपली साधी ध्येय आहेत. पण ज्या मानसिकरित्या आजारी व्यक्ती आहेत यांचं कोणतेही ध्येय नसतात. ह्या लोकांना कोणतेच ध्येय नसतात, कारण त्यांना जगण्याचं किंवा ते स्वतःच्या वेगळ्या जगामध्ये असतात. वरची जी सांगितलेली ती लक्षणं असतात त्याच्यामुळे त्यांना ध्येय नसतात, कुणाशी काही, ते स्वतःच्या जगात असतात, त्यांना कोणते ध्येय नसतात, त्यांना काहीही घेणं देणं पडलेलं नसतं. ते स्वतःच्या विश्वात रमलेले असतात किंवा त्यांचं नेहमी कोणीतरी वाईट चिंतन करतं किंवा त्यांना वाईट बोलते याच विचार करत असतात. त्याच्या 9वा आहे ते इतर लोकांबरोबर कधी संशय, म्हणजे आता आपण जनरली मी सांगते, आपल्याबद्दल आता आपण काहीतरी केली, आपल्याकडनं चूक झाली तर थोडे लोक गॉसिप करतात, आपल्याला माहिती आहे करतात, पण प्रत्येक वेळेला आपल्याबद्दल आजूबाजूची लोक एक गप्पा मारत असतात, आपल्याबद्दलच गप्पा मारतात किंवा आपल्याबद्दल चेष्टा करतात, आपल्याबरोबर खेळतात, म्हणजे आपलीच खेचतात. मी जे मुद्दे ओरली सांगते ते तुम्ही लक्षात घ्यायचे, तर आपलीच मस्करी करतात असं नसतं. त्या लोकांना, बाकीच्या लोकांनाही दुसऱ्या गोष्टी असतात, तर ते लोकांवर कधी संशय घेत नाहीत. म्हणजे असं एखादी गोष्ट एखाद्या वेळेला आपल्याला वाटू शकते, कारण आपण काहीतरी, पण प्रत्येक वेळेला लोक आपल्याबद्दल पुन्हा रिकामटेकडे नसतात, नेहमी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 9वा, या व्यक्ती संशयी असतात, इतर लोक आपणास जाणून बुजून त्रास देतात अशी समजूत असते. या व्यक्ती कशा असतात, संशयी असतात, इतर लोक आपल्यावर संशय घेत आहेत, आपल्याबद्दल जाणून बुजून बोलतात. कुठेतरी दुसरे जरी ज्यांना ओळखत नसतं तरी अनोळखी लोकांना बघितलं तरीसुद्धा हे लोक आपल्याबद्दलच बोलतात, अशीच ह्या लोकांची समजूत असते. ह्या लोकांना म्हणजे काही जाणीव नसते कुठल्याच गोष्टीची. संशय असा, तर समजा जोडीदार असेल, त्यांना पार्टनर असेल तर आपल्या पार्टनरचं कुठेतरी अफेअर आहे असा संशय कंटिन्यू घेणार. किंवा आता 10वा, या व्यक्ती कधी अश्लील घाणेरडे विनोद करत नाहीत. आपण जे आहोत, आपण मित्रमैत्रिणीबद्दल एक लिमिटपर्यंत आपण त्यांच्याशी गप्पा मारत बसतो किंवा बोलू शकतो, पण मानसिकरित्या जे आजारी व्यक्ती आहेत ना, ह्या व्यक्ती, त्यांना काही माहीत नाही, कुठे उभे आहोत, काय बोलतो याचं भान नसतं, अश्लील घाणेरडे विनोद करणं ज्याचा कशाला संबंध नाही, किंवा म्हणजे इतक्या त्यांचं स्वतःवर नियंत्रण असतं. तर कधी कधी असेही रुग्ण असतात, म्हणजे मेल लोक किंवा फिमेल लोक, ज्यांना कपडे स्वच्छ राहत नाहीत. ते लोक, तुम्ही हे पण मुद्दे ॲड करू शकता जे आता मी सांगते. ते लोक कधी स्वच्छ राहत नाही, ते स्वतःचे कपडे स्वतः घालायची गच्चाळ राहत असतात. आपल्याला कसं टापटीप आपण छान दिसलं पाहिजे मनाने वाटतं, हां आपलं असतं कधी कधी, अरे मी चांगले घालू की नको कपडे, म्हणजे लोक मला काय बोलतील जर मी असे कपडे घातले तर. पण आपल्याला आवडतं की मला घालायला पाहिजेत हे लोकांचं काय ते बोलणारच. पण जे मानसिकरित्या आजारी जे व्यक्ती असतात त्यांना स्वतःचे स्वच्छ कपडे घालायला किंवा ह्या गोष्टींमध्ये कधीच रस नसतो. तुम्ही कधी कधी रस्त्यावर फिरणारे वेडे लोक, आपण बोलतो ना हा वेडा आहे, ते लोक बघा, ते लोक कसेही असतात, गच्चा असतात, काहीही खातात, कुठल्याही रस्त्यावरच उचलून खातात, त्यांना काहीही घेणं देणं, त्यांना ध्येय नसतात, त्यांना जगण्याचा म्हणजे हेच नसतो. तुम्हाला कधी कधी माहिती आहे, मेंटल हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेला तिथली परिस्थिती खूप भयानक असते कधी कधी. म्हणजे अक्षरशः मेल लोक
कधीही आपले कपडे उतरून टाकू शकतात, किंवा लेडीज जरी पेशंट असेल, रुग्ण, मानसिक रुग्ण, त्यांनाही कपड्यांचं भान नसतं, कसे फिरत असतात उघडे वगैरे असे असतात. ते काही स्वतःच्या जीवाशी घेऊ शकतात. अशा प्रकारे हे लोक असतात मानसिकरित्या. तर आपल्याला ॲज अ परिचारिका म्हणून खूप काळजी घ्यावी लागते त्यांच्याशी प्रेमानं बोलावं लागतं, त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. तर अशा प्रकारे बाकीचा मुद्दा राहिला बाजूला. तर अशा प्रकारे मानसिकरित्या निरोगी आणि मानसिकरित्या आजारी व्यक्तीची लक्षणे म्हणजे फरक स्पष्ट करा, 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.